नमस्कार. आपल्या सर्वांकडे फ्रीज हे तर असतं, परंतु फ्रीज म्हटलं की लाईट बिल देखील आपल्याला तेवढंच भरावं लागतं. तर तुम्ही याच फ्रीजमध्ये आजपर्यंत कधी पेन ठेवून बघितला आहे का? किंवा त्याचा आपल्या फ्रीजसाठी काय फायदा होऊ शकतो हे कधीच आजपर्यंत जाणून घेतलं आहे का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा महत्त्वाच्या रोजच्या कामामध्ये उपयोगात येणाऱ्या टिप्स अँड ट्रिक्स तर बघणारच आहोत, परंतु फ्रीजचं लाईट बिल कसं कमी करायचं हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी पेनच्या मदतीने आपण आपल्या फ्रीजचं लाईट बिल कसं कमी करायचं आणि कसा फायदा आपला रोजच्या कामामध्ये होऊ शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा, या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे नेलपेंटच्या बॉटलसाठी. आता प्रत्येक महिलांकडे अशा प्रकारच्या नेलपेंटच्या बॉटल असतात ज्या की संपलेल्या राहतात. मग अशा संपलेल्या नेलपेंटच्या ज्या बॉटल आहेत त्या कधीच फेकून द्यायच्या नाही आहे. तर बघा, या ठिकाणी मी नेलपेंटचं जे झाकण आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज आपण अतिशय सुंदर असा उपयोग या झाकणांचा करणार आहोत, जो की तुमचा म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे डबल साईड टेप, जो की सर्वांच्याच घरामध्ये असतो. तर बघा, झाकण जे आहे नेलपेंटचं झाकण आपल्याला घ्यायचं आहे आणि ज्या झाकणाचा पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला हा डबल साईड टेप व्यवस्थित चिटकवायचा आहे. तर बघा, मी 2 झाकणांना तुम्हाला हे लावून दाखवत आहे. आता एक साईड आपली चिटकलेली आहे आणि वरचं जे आहे डबल साईड टेपचा वरचा कागदसुद्धा आपण नंतर काढून घेणार आहोत. परंतु बघा, मी तुम्हाला दोघंही झाकणांना हे व्यवस्थित चिटकून दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल. आता बघा, याचा वापर कसा करायचा ते बघूया. तर बघा, हे वरचं जे कागद आहे म्हणजे डबल साईड टेपचा, तो मी या ठिकाणी काढून घेतलेला आहे आणि बघा, याचा वापर अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुंदर आपण करणार आहोत. तर बघा, मी याला किचनची जी टाईल्स असते, किचनच्या टाईल्सवरती व्यवस्थित याला चिटकवत आहे. बघा, 2 झाकणांचा वापर मी या ठिकाणी करत आहे. तुमच्याकडे जास्त झाकण असेल तर तुम्ही जास्त देखील यांचा वापर करू शकतात. आणि बघा, आपल्याकडे जे छोट्या मोठ्या अशा वस्तू असतात त्या अडकवण्यासाठी आपल्याला असं म्हणजे भिंतीला छिद्र पाडावं लागतं, त्याची अजिबात गरज नाही आहे. तर बघा, अशा सोप्या पद्धतीने तुमचे जे घरातील वस्तू आहे त्या व्यवस्थित तुम्ही अशा अडकू शकतात. यामध्ये चमचे म्हणा किंवा अशा गाळणी म्हणा, अशा भरपूर वस्तू आपल्या घरामध्ये असतात. किचनमध्ये चमचे वगैरे, उचटणे, अशा भरपूर वस्तू तुम्ही याला अडकून ठेवू शकतात आणि नक्की ट्राय करून बघा. खूप छान आणि सुंदर आपल्या जर जुन्या वस्तूंचा यूज होऊन जातो. त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे, आता बघा, फ्रीजसाठी आहे, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान गोड अशी सुंदर ओळख देखील होईल आणि मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला आहे. तर बघा, मी या ठिकाणी एक कापूस घेतलेला आहे आणि आता आपल्याला घ्यायचा आहे एक बंद पडलेला पेनसुद्धा घेऊ शकतात किंवा पेनची अशी रिफिल जी असते तीसुद्धा घेतली तरी चालेल. नसेलच हे दोघं तर ब्रश घेतला, असा छोटासा ब्रश असतो तो सुद्धा घेतला तरीही चालेल. आणि जो कापूस आहे तो असा मी त्या पेनला व्यवस्थित असा गुंडाळून घेतलेला आहे. तर बघा, आता याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि बघा, आपल्या सर्वांकडेच असा कापूस आणि पेन तर असतोच, आणि आज आपण या पेनच्या मदतीनेच म्हणजे जी रिफिल आहे पेनची आणि कापसामुळेच आपलं जे अवघड काम आहे ते या ठिकाणी सोपं करणारच आहोत. परंतु आपल्या पैशांची बचतसुद्धा यामुळे होणार आहे, कारण फ्रीज म्हटलं की आपल्याला लाईट बिलसुद्धा तेवढंच येतं. तर काय येतं तर बघा, आपण हे जे रबर असतं म्हणजे आता दरवाजा असतो फ्रीजचा त्या ठिकाणी हे रबर असतं आणि जसं आपण जुनं फ्रीज होत जातं तसं बघा, फ्रीजच्या दरवाजामध्ये एवढी सर्व घाण तयार होते आणि मग ही घाण जर आपली क्लीन केली नाही, साफ केली नाही, तर त्यामुळे आपला जो दरवाजा आहे व्यवस्थित बंद होत नाहीत आणि त्यामुळे आपलं जे फ्रीज आहे ते सुद्धा लवकर कूलिंग होत नाही. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला हे व्यवस्थित क्लीन करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठीच आता एवढी छोटी फट असते त्या ठिकाणी रबरला. तर बघा, आता मी जी रिफिल घेतलेली होती आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता, अगदी आरामात बघा किती क्लीन होतं आहे लवकरात लवकर. आणि बघा, त्यातली सर्व जी घाण आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. अशा पद्धतीने तुम्ही सर्व जे रबर आहे फ्रीजचा ते व्यवस्थित अशा पद्धतीने जर क्लीन केलं तर नक्कीच तुमचं म्हणजे फ्रीजसुद्धा लवकर कूलिंग होत जाईल आणि त्यामुळे आपलं जे जास्त वेळ लागतो कूलिंग होण्यासाठी
तो सुद्धा कमी लागेल आणि त्यामुळे लाईट बिलसुद्धा आपल्याला कमी येत जाईल. आय होप की तुम्हाला खरंच ही ट्रिक आवडली असेल. नक्की ट्राय करून बघा, कारण आपण हे जे रबर आहे या ठिकाणी दुसरी एखादी मोठी वस्तू तर या ठिकाणी क्लीन करण्यासाठी वापरू शकत नाहीत, किंवा आपण कपड्याने जरी पुसलं तर आतल्या साईडला व्यवस्थित कपड्याने आपल्याला पुसता येत नाही. तर अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही हे छोटे मोठे जे कामं आहे ते तुमची सोपी करू शकतात. आता सेम या पद्धतीने कारचा दरवाजासुद्धा तुम्ही क्लीन करू शकतात. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.